नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अर्जुन हा त्याच्या कारमधून चाललेला असतो. तितक्यात त्याला भाजी विकताना एक माणूस दिसतो. अर्जुन मनात विचार करतो की भाजीवाला, आज पूर्णा आजीने मिसेस सायलीला कोणती तरी स्पेशल भाजी बनवायला सांगितली होती आणि आज जर ती स्पेशल भाजी मिळाली तर मिशन वाईट सून सक्सेसफुल होईल. अर्जुन त्या भाजीवाल्याजवळ जातो. तो भाजीवाला अर्जुनला लगेचच ओळखतो, कारण हा तोच भाजीवाला असतो ज्याची अर्जुनने कॉलर पकडलेली असते आणि त्या भाजीवाल्याला केस करण्याची धमकीसुद्धा दिलेली असते. तर भाजीवाला म्हणतो की तुम्ही? अर्जुन म्हणतो की हो, मी का? अर्जुन म्हणतो की मला ते आंब्याची भाजी द्या. तर भाजीवाला म्हणतो की काय, आंब्याची भाजी? भाजीवाला म्हणतो की साहेब, मागच्या वेळी तुम्ही फरसबी मागत होता आणि घेत होता चवडी. आंब्याची भाजी येत नाही, आंबे हे झाडाला लागतात. अर्जुन म्हणतो की आंब्याची भाजी असते, मला माहिती आहे, द्या तुम्ही. भाजीवाला म्हणतो की हो साहेब, नसते हो आंब्याची भाजी. तर अर्जुन म्हणतो की आंब्याची भाजी असते, सांगितलं ना मी तुम्हाला. भाजीवाला इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो की बाईसाहेब नाही आलाय का तुमच्यासोबत? अर्जुन म्हणतो की तुम्हाला काय करायचं त्याचं, तुम्ही आंब्याची भाजी द्या बरं मला पटकन. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो की दर पावसाळ्यात आंब्याची भाजी येते आणि मी दरवर्षी खातो. भाजीवाला विचार करतो की पावसाळ्यात अशी कुठली भाजी येते. मग तो नंतर हसतो आणि म्हणतो की अहो साहेब, आंबाड्याची भाजी म्हणतात त्याला. अर्जुन म्हणतो की अहो तेच म्हणतोय मी तुम्हाला केव्हापासून, आंबाड्याची भाजी आहे ना, द्या मग. भाजीवाला आंबाड्याच्या भाजीची एक जुडी काढतो आणि म्हणतो की हे घ्या साहेब, एकदम फ्रेश आंबाड्याची भाजी आहे. अर्जुन म्हणतो की ही फ्रेश आहे, मग नका देऊ मला सडकी आंबाड्याची भाजी द्या. आता हे ऐकल्यावर मात्र भाजीवाला अर्जुनकडेच बघू लागतो. तर भाजीवाला म्हणतो की अहो साहेब, मी सडकी आंबाड्याची भाजी तुम्हाला कशी देणार, ती मी बाजूला फेकून देत असतो. अर्जुन म्हणतो की मग ती द्या तुम्ही मला, आणि अजूनही काही सडक्या भाज्या असतील तर त्याही देऊन टाका. भाजीवाला म्हणतो की अहो साहेब, तुम्ही एवढ्या मोठ्या गाडीतून खाली उतरला, कपड्यांवरून तर अगदी जेंटलमॅन दिसताय तुम्ही, आणि सडकी भाजी घेऊन तुम्ही कशाला पैसे वाचवायला लागलाय? अर्जुन म्हणतो की पैसे वाचवत नाहीये मी, माझं फ्युचर वाचवतोय. भाजीवाला म्हणतो की काय? तर अर्जुन म्हणतो की काय काय काय, सडक्या भाजी द्या मला, व तर मी तुम्हाला दुप्पट पैसे देतो, पण मला सडक्याच भाज्या द्या. भाजीवाला म्हणतो की मला काय, देतो मी तुम्हाला भाज्या. भाजीवाला खालून सडक्या आंबाड्याची भाजी काढतो आणि म्हणतो की हे घ्या साहेब, ताज्या ताज्या सडक्या आंबाड्याच्या भाज्या. आणि तो अर्जुन पुढे त्या भाज्या करतो, त्यामुळे अर्जुनला त्याचा वास येतो आणि म्हणतो की पिशवीत घालून द्या त्या. तर भाजीवाला म्हणतो की पिशवी नाही आहे साहेब आमच्याकडे. अर्जुन त्यांना पैसे देतो तेव्हा भाजीवाला म्हणतो की ठीक आहे, आता मिळणार साहेब तुम्हाला पिशवी पण. आणि मग त्या पिशवीमध्ये सडक्या आंबाड्याची भाजी घालून तो भाजीवाला अर्जुनला ती पिशवी देतो. आणि तो भाजीवाला अर्जुनला म्हणतो की साहेब, तुम्ही रोज माझ्याकडे येत जा, तुम्हाला रोज अशी ताजी ताजी सडकी भाजी माझ्याकडून भेटेल बघा. अर्जुन ती भाजी हातात घेतो आणि मनात म्हणत असतो की माझा आजचा प्लॅन वर्क जर झाला तर मला इथे परत कधी यायलाच नाही लागणार. इकडे प्रिया विचार करत असे, माझा बुके तर मिळाला असेल ना अर्जुनला, आणि माझी नोट, त्याला असं तर वाटत नसेल ना की मी पुन्हा नाटक करतीये. त्याने जर बुके परत पाठवला तर? नाही, तो बुके परत नाही पाठवणार, तो बुके ठेवून घेईल. पण मग नाही ठेवून घेतला तर? प्रियाला मात्र खूपच टेन्शन येत असतं. त्या म्हणत असते की हा अर्जुनचा विचार करून माझं अगदी डोकं फुटायची वेळ आली आहे. ही त्याच्या जवळ जाण्याचा इतका प्रयत्न करते, पण त्याला कसलाच आणि काहीच फरक पडत नाही. दान आता ह्या गोष्टीमुळे तरी तो विरघळू दे म्हणजे बरं झालं. इकडे कल्पना विचार करत बसलेली असते. विमल म्हणते की अहो वहिनी, कसला एवढा विचार करताय? तितक्यातच सायली तिथे आलेली असते. कल्पना म्हणते की अगं आता कसला विचार करणार, दुपारचं जेवण तर झालंय, रात्रीच्या जेवणाला काय बनवायचं हाच विचार करतीये. सायली म्हणते की आई, दुधी भोपळ्याची भाजी करू का? कल्पना म्हणते की हो चालेल ना, गेल्या वेळी तू जशी केली होतीस ना अगदी तशीच बनव. अगं पण दुधी भोपळा आहे का घरात? त्यावर सायली म्हणते की हो, दुपारीच आणलाय. तस तिथे अर्जुनही आलेला असतो. अर्जुन दारामध्येच असतो आणि तिघींनाही बघून मनात म्हणत असतो की ह्या तिघी नेहमी किचनमध्येच काय करत असतात. जर एखादा सायंटिस्ट जर किचनमध्ये एवढा टाईम थांबला ना तर एखादा शोध लावून टाकेल. पण आता ही सडकी भाजी मी किचनमध्ये ठेवू तरी कशी? एक काम करतो, मी रूममध्येच घेऊन जातो. इकडे विमल कल्पनाला म्हणत असते की सायलीताईचं काम कसं अगदी चोख असतं. आंबाडीची भाजी आणायला गेल्या आणि 4 चांगल्या भाज्यासुद्धा घेऊन आल्या. तर अर्जुन हा दबक्या पावलांनी वर जात असतो. तेवढ्यात कल्पना त्याला बघते आणि म्हणते की अरे अर्जुन, तू कधी आलास? अर्जुन म्हणतो की अगं मम्मा आत्ताच आलो. तर कल्पना म्हणते की अरे मग नेहमीसारखं तू बायको नाही केलंस?
अर्जुन म्हणतो की अगं मम्मा, आज मी खूप दमलो आहे आणि बॅक टू बॅक मीटिंग, खरंच खूप दमायला झालं आहे मला. मी एक काम करतो, वरती फ्रेश होऊन आरामच करतो. आणि बायको, तू काय ती आंबाडीची भाजी आणणार होतीस ना, ती आणलीस? सायली म्हणते की हो आणली दुपारीच. तर कल्पना म्हणते की काय रे, तू का असं विचारतोय? म्हणतो की नाही नाही, असं म्हटलं की नाहीतर मी आलो असतो घेऊन ती आंबाडीची भाजी. तसंही मला माझ्या बायकोने घासाघीस करून भाजी घ्यायला शिकवलंय. विमल म्हणते की दादा, तुम्ही आणली असती भाजी? अर्जुन म्हणतो की हो, मग लास्ट टाइम आणली नव्हती का? आणि मग हळूच ती भाजी घेऊन अर्जुन वरती जातो. अर्जुन जेव्हा वरती निघून जातो तेव्हा कल्पनाला आणि सायलीला वास यायला लागतो. कल्पना नाकाला हात लावते. सायली म्हणते की आई, अहो एवढा घाणेरडा वास कुठून येतोय हो, आणि असा कुजल्यासारखा? तर कल्पना म्हणते की अगं मगाशी तर येत नव्हता, मग आता कुठून येतोय? अर्जुन हा रूममध्ये आलेला असतो आणि ती सडकी भाजी ठेवण्यासाठी जागा शोधत असतो. फायनली त्याला एक जागा सापडते आणि तो तिथे ते ठेवून देतो. इकडे विमल म्हणत असते की कदाचित वास हा बाहेरून येत असेल, परंतु आता नाही येते, आता बंद झालाय. विमलने कॉफी बनवलेली असते आणि ती सायलीला म्हणते की सायली ताई, तुम्ही आता ही कॉफी अर्जुन दादाला नेऊन द्या. तेव्हा सायली अर्जुनला कॉफी देण्यासाठी वरती आलेली असते. अर्जुनचं इकडे परफेक्ट असं चालू असतं आणि तेवढ्याच सायली येते. सायली अर्जुनला म्हणते की तुमची कॉफी. अर्जुन म्हणतो की येस, परफेक्ट. तर सायली म्हणते की मगाशी तर तुम्ही बोललात की तुम्ही खूप दमून आलाय म्हणून. आणि मग अर्जुन हात वगैरे दुखल्याचं नाटक करतो आणि म्हणतो की हो, खरंच खूप दमलोय मी आज, पेन होतंय, काय सांगू तुम्हाला. सायलीला मात्र पुन्हा तो घाणेरडा वास येऊ लागतो. सायली म्हणते की सर, कसला तरी घाण वास येतोय आणि हाच वास सेम मगाशी खाली येत होता, पण आता इथे तर जास्त वास येतोय. सायली इकडे तिकडे शोधू लागते. तर अर्जुन म्हणतो की अहो कुठे काय, कसलाच वास येत नाहीये. मला तर अगदी रूममध्ये आल्यापासून अगदी फ्रेश फील होतंय. तुम्ही रूम अगदी किती स्वच्छ आणि क्लीन ठेवता, बघा रूममध्ये किती छान फ्रेग्रन्स येते. सायली म्हणते की नाही अहो सर, काहीतरी खूप कुजल्यासारखा वास येतोय, काहीतरी तर नक्की आहे, इथे बघा बरं कुठेतरी. अर्जुन म्हणतो की अहो कुठे, काहीच नाहीये कुठेच. सायली म्हणते की नाही मी बघतेच. सायली डिटेक्टिव्ह सारखा तो वासाचा शोध घेत असते. अर्जुन तिच्या पुढे जाऊन उभा राहतो आणि म्हणतो की काय, तुम्हाला काय वाटलं मला वास येत नाही, मला नाक नाही, मला वासच येत नाही का? सांगतोय ना एकदा की वास नाही येते म्हणून. मग नक्की कसला वास येतोय तुम्हाला? तर सायलीचं लक्ष हे अर्जुनच्या पायांकडे जातं आणि ती म्हणते की सर, अहो तुमच्या सॉक्सचा वास येतोय. अर्जुन म्हणतो की हो बरोबर, सॉक्सचाच वास येतोय. सायली म्हणते की सर, मला आत्ताच्या आत्ता ते सॉक्स काढून द्या बरं, मी लगेच धुवायला टाकते. अर्जुन म्हणतो की नाही अहो, मी नंतर टाकतो ना धुवायला. सायली म्हणते की तुम्हाला म्हटले ना मी द्या आधी, तर द्या. मग अर्जुन खाली बसतो आणि त्याचे सॉक्स काढून देतो. तर सायली म्हणते की एवढा एका दिवसात घाण वास कुठून येतो काय माहिती तुमच्या सॉक्सचा. तर अर्जुन म्हणतो की अहो ते शूजमध्ये बंद असतात ना म्हणून येतो. सायली लगेचच ते सॉक्स धुवायला बाथरूममध्ये टाकते. सायली पुन्हा येते आणि अर्जुन म्हणतो की बघा आता गेला वास, तुम्ही जा बरं खाली. तर सायली जेव्हा जायला लागते आणि पुन्हा मागे येते आणि म्हणते की नाही सर, अजून वास नाही गेलाय, हा सॉक्सचा वास नव्हताच, अजून घाणेरडा वास कुठून तरी येतोय. अर्जुन म्हणतो की अहो मी शोधतो कसला घाणेरडा वास येतोय ते, तुम्ही जा बरं. अर्जुन म्हणतो की तुम्ही देखील मिसेस सायली कमाल करता, मम्मा तिथे एकटी किचनमध्ये काम करते आणि तुम्ही मस्त वरती टाइमपास करून राहिले. सायली म्हणते की पण सर, तुम्हाला तर मी त्यांना मदत करायला नको आहे ना, इतर काम चुकारपणा करायला हवाय. अर्जुन म्हणतो की अहो तेच तर मी तुम्हाला सांगतोय, तिथे जा आणि नाटक करा की मी काम करते म्हणून. ऐका, काहीतरी जबरदस्त असा गडबड घोटाळा करून टाका. मला वाईट सून व्हायचे तुमच्या लक्षात आहे ना, वाईट सून. चला जा बरं तुम्ही. सायली म्हणते की नाही सर, मी आधी शोधून काढते की हा वास नक्की कसला येतोय, नाहीतर एसीमुळे सगळ्या रूममध्ये पसरेल तो. तर अर्जुन म्हणतो की मी एक काम करतो, मी एसी बंद करतो, म्हणजे वास तर आपोआप निघून जाईल. म्हणते की अहो सर, आपोआप कसा काय निघून जाईल. सायली पुन्हा डिटेक्टिव्ह सारखी तो वास शोधायला सुरुवात करते आणि ती इकडे तिकडे बघत असते आणि तेवढ्यात तिला ती भाज्यांची पिशवी देखील दिसते. ती म्हणते की सर, अहो तिकडे काय आहे. तर अर्जुन म्हणतो की कुठे काय आहे, तिथे तर फक्त कुंडी आहे. तर सायली म्हणते की सर, अहो त्या कुंडीच्या मागे बघा काय आहे, काहीतरी पांढरं आहे बघा. तर अर्जुन म्हणतो की अहो ते पांढरं टेबल आहे. सायली म्हणते की नाही हो सर, त्या कुंडीच्या पलीकडे पांढरं कापडासारखं काहीतरी आहे. तर अर्जुन अगदी डोक्याला हात लावून घेत असतो आणि मागे नाचत असतो. सायली अर्जुनला म्हणत असते की सर, अहो मी सकाळी जेव्हा खोली साफ केली तेव्हा इथे काहीच नव्हतं. अर्जुन म्हणत असतो की अहो मिसेस सायली, तिथे काहीच नाहीये, तुम्ही तिथे नका जाऊ. परंतु सायली मात्र तिथेच जात असते. इकडे प्रियाने खूप सारे गुलाबाचे फुलं हातात घेऊन आलेली असते आणि ती राकेशला एक फूल देते आणि नागराजला सुद्धा एक फूल देते आणि म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन. तर नागराज विचारतो की हे कशासाठी. प्रिया म्हणते की कॉंग्रॅट्स यासाठी की अर्जुनच्या बाबतीत मी एक पाऊल पुढे गेली आहे, आज त्याला बुके देखील पाठवलाय, आणि ऑल द बेस्ट यासाठी
कारण आता तुम्ही माझ्यावर अजिबात दादागिरी करू शकत नाही, कारण तुम्ही दिलेली कामं मी अगदी चोखपणे करते. राकेश म्हणतो की एवढा कॉन्फिडन्स कुठून येतो ग तुझ्यात? नाही, तू अर्जुनला लाख बुके पाठवला असशील, पण त्याने ॲक्सेप्ट केला हे कशावरून कळेल? या म्हणते की हो, गुड पॉईंट. काय आहे ना, त्यासोबत मी एक नोटसुद्धा पाठवली होती आणि त्यात मी असं ॲक्सेप्ट केलं होतं की जर तू माझा बुके ॲक्सेप्ट नाही केला तर तो मला रिटर्न पाठव. बुके तर रिटर्न आलाच नाही आहे ना. तेवढ्यातच बेल वाजते आणि राकेश आणि नागराज दोघंही एका आवाजात बोलतात की आला बघ तुझा बुके. राकेश पळत पळतच दरवाजा उघडायला जातो तर सुमन आलेली असते आणि सुमनला बघून राकेश आणि नागराजचा दोघांचाही चेहरा उतरतो. परंतु प्रिया मात्र खूप खुश होते. प्रिया म्हणते की सुमन काकू तू आलीस, आणि असं म्हणून ती सुमन काकीला गोल गोल फिरवत असते. सुमन काकीला देखील फुलं देते आणि म्हणते की सुमन काकी हे तुझ्यासाठी. तर सुमन म्हणते की अगं पण एवढे फुलं माझ्यासाठी का? अगं तू एवढी खुश का आहेस? राकेश म्हणतो की प्रिया अगं सांग सांग, आईला तुझ्या आनंदाचं कारण तर सांग. म्हणते की सुमन काकी अगं काय आहे ना, माझ्या कॉलेजमध्ये एक सरप्राईज टेस्ट झाली होती आणि अगं त्यात मी पहिली आली आहे. त्यावर सुमन म्हणते की अरे वा, अशीच प्रगती करत राहा, मला खूप आनंद झाला. राज म्हणतो की तुला माहीत नाही सुमन, आपली तन्वी किती हुशार आहे ते. अरे कुठलीही सरप्राईज टेस्ट असू दे अशी पास होऊन जाते ती. सुमन म्हणते की हो मग आपली तन्वी आहेच तशी हुशार. आज माझं आवरून झाल्यावर मी मस्त चहा टाकणार आहे, कोणी घेणार आहे का? म्हणते की मी घेणार ना चहा. सुमन म्हणते की ठीक आहे करते, आणि सुमन तिथून निघून जाते. प्रिया म्हणते की चला मी येतेच. तेव्हा नागराज म्हणतो की थांब, तुझा बुके अर्जुनपर्यंत पोहोचला काय तर तू लगेचच उड्या मारायला लागली आहेस. तू त्या अर्जुनला घोळात घेण्याच्या आधी तो तुला घोळात घेईल बरं का, आणि मग या घोळात तुझ्या काही लक्षात सुद्धा येणार नाही. तेव्हा प्रिया म्हणते की तुम्ही कशाला निगेटिव्ह विचार करताय? तुम्ही त्या दिवशी बघितला ना, अर्जुन मला स्वतः इथे घरी सोडायला आला होता आणि आता त्याने माझा बुकेसुद्धा ॲक्सेप्ट केला. ही माझी प्रगती दिसत नाही आहे का तुम्हाला? तुम्ही आता उगाच मध्ये मध्ये खोडा घालू नका हा प्लीज. आणि असं म्हणून प्रिया वरती निघून जाते. राकेश नागराजला म्हणतो की पप्पा खरंच अर्जुन हिच्याशी नीट वागत असेल का हो? तर नागराज म्हणतो की कोणाला काय माहिती, बोलला असेल एखाद दोन शब्द, पण हिला बघ लगेच प्रेमाच्या उकळ्या फुटायला लागल्यात. बरं, ह्या आनंदाच्या भरात तिने आणखी काही नवीन गोंधळ घालायला नको म्हणजे मिळवलं. तर इकडे सायली त्या कुंडीजवळ जातच असते आणि ती पिशवी काढणारच तेवढ्यातच अर्जुन जोरात बेडवर येऊन पडतो. तर सायली म्हणते की अहो सर तुमचं काय चाललंय हे सर्व? अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला विचारतो की तुमचं हे सर्व काय चाललंय? तुम्हाला मगाच्यापासून म्हणतोय की मला भूक लागली, तुम्ही काय मला उपाशी ठेवणार आहात का? मग पटकन खाली जा आणि माझ्यासाठी काहीतरी मस्त बनवून आणा. सायली म्हणते की सर तुम्ही मला एकदा सुद्धा सांगितलं नाही की तुम्हाला भूक लागली आहे ते. अर्जुन म्हणतो की नाही सांगितलं का? ठीक आहे, राहून गेलं असेल. मी आता तुम्हाला सांगतोय ना मला भूक लागली आहे, मग तुम्ही इथे टाइमपास कशाला करताय? खाली जाऊन माझ्यासाठी काहीतरी तिखट मस्त बनवून आणा. सायली म्हणते की हो सर बनवते, पण हा घाण वास गेल्याशिवाय मला काही चैन नाही पडणार. सायली जेव्हा पुन्हा ती पिशवी बघायला जाते तेव्हा अर्जुन म्हणतो की उंदीर. अहो मिसेस सायली तिथे उंदीर आहे. तर सायली घाबरते आणि पुन्हा मागे येते. सायली म्हणते की अहो सर पण उंदीर आपल्या खोलीत कसा काय आला? अर्जुन म्हणतो की अहो सायली तो उंदीर खिडकीतून आलाय. तो उंदीर असा खिडकीतून टुणकन उडी मारून आतमध्ये येतो. मागच्या वेळी तर इथूनच आला होता आणि एवढा मोठा होता, नाही म्हणजे एवढासा होता पण एकदम गोल असा टमाटरसारखा होता. मला काय वाटतं की उंदीर तिथं मेला असणार आहे म्हणून त्याचा घाणेरडा वास येतोय. मला बघायचं या बघा. आणि असं म्हणून सायलीचा हात तो ओढत असतो तेव्हा सायली म्हणते की नाही सर मला नाही बघायचा तो उंदीर. अर्जुन म्हणतो की ओके नका बनवू, तुम्ही एक काम करा माझ्यासाठी मस्त काहीतरी बनवा, मला खूप भूक लागली आहे, जा बरं. मग सायली तिथून निघून जात असते आणि पुन्हा मागे फिरते आणि म्हणते की सर मी विमलताईंना सांगू का ते उंदीर बघायला? अर्जुन म्हणतो की हो विमलताईला कशाला, आपण दोघे आहोत ना, चला बरं आपण पटकन काढूया त्या उंदराला बाहेर. ती म्हणते की नाही सर मला नाही बघायचं आहे तो उंदीर वगैरे काही. अर्जुन म्हणतो की ठीक आहे नका बघू, पटकन स्वयंपाक करा बघा. आणि मग कसं बसं तो सायलीला रूम बाहेर काढून देतो. तर अर्जुन म्हणत असतो की मिसेस गडबड घोटाळा खूप शक करतात बाबा, आज उंदराने मला वाचवलं नाही तर ती सडकी भाजी. मग म्हणतो की ती सडकी भाजी आता कुठेतरी दुसरीकडे लपवायला हवी. अर्जुन ती सडकी भाजी एका ड्रॉवरमध्ये लपवतो आणि तेव्हा त्याला कुठेतरी बरं वाटतं. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुन रात्रीच्या वेळी जाऊन फ्रीजमधून जी चांगली आंबाडीची भाजी असते ती काढतो आणि त्याच्या जागी ती खराब आंबाडीची भाजी ठेवतो. जेव्हा पूर्णा आजी फ्रीज उघडते तेव्हा पूर्णा आजीला त्यातून खूप घाण वास येतो. तेव्हा पूर्णा आजी म्हणते की 4-5 दिवसांची सडलेली भाजी आहे ही आपल्या फ्रीजमध्ये आलीच कशी? सायली म्हणते की मीच आणली भाजी. तेव्हा अर्जुन मनामध्ये म्हणत असतं की आत्ता खरी मज्जा येणार.
तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.